श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे. पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी तीळ संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशांची पूजा आणि व्रत केले जाते. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणत असतो. बाप्पा आपल्यावर येणारी सर्व संकट, विघ्न नक्कीच दूर करत असतात. तसेच बाप्पांना बुद्धीचा व विद्येचा देवता देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपण मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बाप्पांची पूजा, सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे. या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो, म्हणून तिला तीळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि देवी लक्ष्मी यांची देखील पूजा करतात. जो कोणतीही व्यक्ती श्री गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकट येत असतात. ते काही संपायचं नाव घेत नाहीत. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपल्यावर येणाऱ्या संकटाचा वेग किंवा तीव्रता जी आहे ती बाप्पाच्या कृपेने कमी होत असते. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण आपल्याला मेहनतीचे, कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी, आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी काही खास उपाय व सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, जिला तीळ संकष्टी चतुर्थी किंवा पौष संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान घरात आणल्याने तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न, शत्रुपीडा तसेच आयुष्यातील दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छेची जी आहे ती पूर्तता होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? जे पान आपण सकाळीच घरात आणणार आहोत, या पानावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, नंतर त्या पानाचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारीला पहाटे 4:06 सुरू होईल, तर 18 जानेवारीला सकाळी 8:30 संपेल. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्त्व असल्याने आपल्याला ही संकष्टी चतुर्थी 17 जानेवारीला म्हणजे उद्या शुक्रवारी साजरी करायची आहे. आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ ही रात्री 9:09 असेल. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीही चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ हे मिळत असतं. आता या दिवशी पवित्र तीर्थस्नानी जाऊन स्नान करणं याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता. त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि एक दुर्वा देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता जेवढ्या पण वस्तू आपल्याला मिळतील तेवढ्या वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्यात आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाने या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करावी. अंघोळीनंतर पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान तुम्हाला करायचे आहे. आता आपण अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे. आता भगवान श्री गणेशांची आपण पूजा करायची आहे. आपल्याला पहिल्यांदा भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. आता आपण तसे तर शुद्ध जलाने अभिषेक करत असतो, पण या दिवशी आपण पाण्यामध्ये तीळ टाकून मग भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. आता तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी. मग अगदी मुलं लहान असतील किंवा मुलं मोठी असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते. त्याचबरोबर बघा, आपण आता बाप्पांना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये
तुम्हाला थोडेसे तीळ देखील टाकायचे आहेत. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही तीर्थ आहे त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या मुलांना देखील हे थोडंसं तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची प्रगती होत असते. तसंच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता बाप्पांना आपण आसनावरती बसवायचं आहे. लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. किंवा अगदी लाल रंगाचा छोटासा चौरंग असेल, त्यावरती देखील तुम्ही ही बाप्पांची मूर्ती ठेवू शकता. आता यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत, त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. मग जास्वंदीचं फूल असेल, 21 दुर्वांची जुडी असेल, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असेल, तर ह्या सर्व वस्तू आपण बाप्पांना या दिवशी अर्पण करायच्या आहेत. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे, त्याआधी तुळशीजवळ देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. घराबाहेर उंबरठ्याबाहेर दिवा लावणं शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. आपण जेव्हा प्रसन्न वातावरणामध्ये एखादा उपाय करतो, तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे, तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता व्हावी. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. कारण बघा, इतर दिवसांच्या तुलनेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे 1000 पटीने जागृत असतं. त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ होतो. आता तुमच्या ज्याही समस्या असतील, मग त्यामध्ये तुमच्या घरामध्ये पैसा येतो, पण तो पैसा फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने तो खर्च होतो. तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला खूप वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही. तुमच्या घरातील मुलाबाळांचे विवाहाचे योग जे आहेत ते जुळून येत नाहीत किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. घरामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे. घराची, मुलाची, पतीची प्रगती होत नाही. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. जसं की तुमचं घराविषयक काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे. तर ज्या अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत आहेत किंवा जी विघ्न वारंवार तुमच्या मार्गात येत आहेत, ती दूर व्हावीत, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशी झाडं आहेत, ज्यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो आणि काही झाडं जी अशी आहेत श्री गणेशांना ती खूप प्रिय आहेत. त्यातलंच एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड. आणि याच झाडाचं पान तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात घेऊन यायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे. सकाळी करणं शक्य नसेल तर किमान दुपारी 12च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता जास्वंदाचं पान तुम्ही तोडून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे पान कुठेही तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं वगैरे नसावं. चांगलं पाहून हे पान तुम्हाला आणायचं आहे. आता पान आणल्यानंतर आपल्याला या पानावरती सर्वप्रथम आपली इच्छा, मनोकामना लिहायची आहे आणि ती अगदी 2च शब्दात लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला जास्वंदाच्या झाडाची एखादी काडी देखील लागणार आहे. ती काडी देखील या पानासोबत तुम्हाला आणायची आहे आणि थोडंसं ओलं कुंकू घ्यायचं आहे. ओल्या कुंकवाने तुमची जी इच्छा, मनोकामना आहे ती 2 शब्दामध्ये या पानावरती लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्ती व्हावी, कर्जमुक्ती व्हावी, नोकरी हवी आहे किंवा तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये भरभराट हवी आहे, अशी जी कोणती इच्छा आहे, तुमचं घराची इच्छा आहे, तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती 2च शब्दात लिहायची आहे. आता या पानाचं काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटवरती त्याच ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं, परिपूर्ण काढायचं. साईडला 2 उभ्या रेषा, मधोमध 4 बिंदू द्यायचे. स्वस्तिक हे चिन्ह जे आहे ते खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे स्वस्तिक काढायचं. त्यावरती तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ तुटलेले, फुटलेले नसावेत असे पसरून घ्यायचे आहेत. त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. आता या पानावरती तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी अर्पण करायची आहे. शिवाय तुम्हाला लाल रंगाचं जास्वंदाचं फूल देखील ठेवायचं आहे. आता ही प्लेट तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्या पानाला तुम्हाला हळदी-कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. शिवाय ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे.
एवढी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ते पान संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस म्हणा, तेव्हा ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे. खाली ठेवलेल्या अक्षदा ज्या आहेत त्या म्हणजेच तांदूळ, त्यातले 11 तांदूळ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. त्या पानावरती ठेवायचे आणि ते पान दुर्वा आणि लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलासहित एका लाल रंगाच्या धाग्याने गुंडाळून घ्यायचं आहे. आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर बाप्पांचं दर्शन घ्यायचं. उद्याच्या दिवशी मंदिरामध्ये गर्दी असते, म्हणून पुजाऱ्यांजवळ हे पान द्यायचं आणि त्यांना गणपती बाप्पांच्या चरणी हे पान अर्पण करायला सांगायचं. हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना बाप्पांजवळ व्यक्त करायच्या आहेत. शक्य झालं तर या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य तुम्ही बाप्पांसाठी मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता आणि उद्याच्या दिवशी मोदकासोबतच घरच्या गणपतीला देखील तुम्हाला तिळगुळ हे नक्की अर्पण करायचं आहे. बघा, हा उपाय केल्याने अनेकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. तुम्हाला देखील तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता करायची असेल तर उद्या वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचं दर्शन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन नक्की घ्या आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.